हेल्मेट पा हेल्मेट कात दिले ना ही बस. अच्छा हा शिव सकाळ. फायनली आपण आज आपला आहे कैजीधाम ट्रिपचा डे सेकंड. आपण दुसरा दिवस आहे आपला. तर आपण आता उठलोय, पॅक आंघोळ बिंघोळ सगळं झाली आपली प्रॉपर एकदम पॅकिंग केली आणि आपण आता निघणार आहे. आणि आपण इथून निघून जाणार आहे खालून इथून आपल्याला रिक्षा करायला लागेल आणि इथून आपल्याला ना ISBT जायला लागेल. ISBT आपल्याला ना तिथं आपली काय बस बुक आहे, ती बस घेऊन आपण तिथून जाणार हलदवून नैनितालवरून मग कैजीधाम. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो. आणि तेच का आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. गप्पा गप. आणि जशी आता मी तुम्हाला दाखवतो बाहेर काय लोकेशन होतं. एक मिनिट, हॉटेलचं बाहेर उघडत वाटतं. हे पहिला इड होतो मी हॉटेलला लीड होतो. जब्बर गल्ली आहे आणि तेच अपडेट देतो. एक मिनिट हे लावून घेतो आधी. आता काही टेन्शन नाही लावायचं सध्या. तर ठीक आहे, चला तर मी लवकर इथून खाली जातो आणि चेकआउट करतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. आधी रिक्षा बोलावं लागेल, खाली कॅब बोलावं लागेल, मग पुढे पाहायला लागेल. चला आता खाली जातो आणि आवरून घेतो माझं. आता चेकआउट केलं खालेलो, पण आपलं हॉटेल ओळखीचं आहे. ते मला थांबा चहा पिऊन जा. आता इथं थांबलोय, चहा पितो आणि निघतो लवकर. इकडून आपल्याला मजनू का ठेला आहे तिथं जायचं आहे आपल्याला. आणि तिथं गेलं का तिथून आपली बस आहे तिथून मग बस घेऊन जाणार आपण. ठीक आहे, आता थोडंसं पुढं भेटतो. आधी रिक्षा करायला लागलं पाहिजे, अवघड आहे. फायनली चहा आला आहे माझे नाही त्यामध्ये, पण आता प्यायला लागेल. पर्याय सगळं जास्त लागतो आपल्याला, तो आता काय करायचं. मला आता आनंद विहारला जायचं आहे. तिथं तिथून बसनी डायरेक्ट करणार सगळं कॉप कारण ऑटो करतो, इथून आधी रिक्षा करतो, मग निघतो. करायचं नाही हॉटेलवाल्याचं म्हणणं ना झालं रिक्षाने जाऊ नका, मोटरसायकल करा. रिक्षाने एवढा टाईम लागेल बाईनेत म्हणून. तर तुम्हाला अर्धा पाऊण तास तरी लागेल. बाईक केली आपण रॅपिडो बुक. आता रॅपिडोवाला एवढा 2 मिनिटात तो आलाकडा येऊन निघू. फायनली आमची गाडी आली आहे. राईड खतरनाक. हेल्मेट पा हेल्मेट कात दिले ना. ये भाई आगे हमको छोड़ने उधर ये जाएंगे तो बस लेंगे और निकल जाएंगे. भीड़ देखो, दिल्ली की भीड़ देख लो. सब भीड़ धूप बहुत है इधर. खतरनाक काम है एकदम. ये भंगार फायनली आता मी आलो आहे आनंद विहारच्या बस स्टँडवर. मला आधी मध्ये सोडलं ती, मी परत बाहेर यायला लागलं. कारण की काय झालं विषय माहिती आहे का, पैसे सुट्टे नव्हते, पेटीएम होत नव्हतं. मग आता आलो इकडं बस स्टँडवर. पैसे सुट्टे नव्हते, पैसे सुट्टे बस तरी निघालो. आता जातो बघतो पुढे काय ट्रेनचं सॉरी बसचं काय विषय काही नाही. आणि आपलं काय वातावरण लय भारी आहे इकडं. मोठा गरम व्हायला लागले आता. आज झालं आता टी-शर्ट घातला असतं, नाईट पॅन्ट घातलं बरं झालं असतं. काय का नाही. हे देखो म्हणजे हे पाहिजे आता बस स्टँड आहे प्रॉपर मध्ये एकदम. वरून रेल्वे चालली, मेट्रो जा रही ऊपर से. म्हणजे वरून मेट्रो चालली आणि आपण खालून चाललोय. आता काल पहिल्यांदा गाडी, मोठी गाडी काल सकाळी पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा मोठा हो हा सिस्टम. हे पाणी उडून राहिलं अंगावर. रे बाबा, हे बाबा वल्ल केलं रे येणी. हे बाई आलं काय हे बा वल्ल करून दिलं पार रे. हे बा आता काल सकाळी आज थार, नंतर विमानानंतर बस, परत विमान, परत टॅक्सी, सकाळी मोटरसायकल आणि आता बस. किती खतरनाक स्ट्रगल आहे हो. इंधन सोपं नाही बाबा हो. ठीक आहे, आता जातो पाहतो मी बसचं काय सिस्टम आहे. ओ भाई साहेब फायनली बसमध्ये बसलोय. सगळी सोय करून ठेवली होती आपली, त्याच्यामुळे काय वाटलं नाही. डायरेक्ट तिला आलो, नाव सांगितलं आणि त्यांनी OTP आला, थोडा OTP दिला, डायरेक्ट बस मोकळी. आता मी हल्द्वानीपर्यंत चाललो आहे. तिकडून पुढं परत गाडी चेंज करायला लागणार आहे. अवघड आहे, एकटा आहे
काटा येतं बघ ते स्ट्रगल एकटा असल्यामुळं असं होऊ राहिलं. दुसरं काही विषय नाही. आता मस्त गाणं ऐकतो पुढं जातो. दिल्लीचं आहे हे बघा. फ्लॅग दाखवा ना का. फ्लॅग बघा. फ्लॅग इंडियाचा फ्लॅग आपल्या भारताचा झेंडा. काय किंग दिसू राहिला. ए पिपळाचं झाड बाजू. इकडं बाबळे आहे बरं रे. बसू बाबळे इकडं पण आहे. गुरुतुरा बी का ना. आनंद विहार इकडे सगळं टॅक्स आहे पेक्षा लागा त्या पिक तेवढ्या. आता बॅग पडणार नाही म्हणजे आपली किंग झेंडा किंग लय झाड लावून ठेवले. ठीक आहे आता पुढं भेटू आपण मस्त तटामध्ये. दिल्लीच्या बाहेर काय नाही बोलो वावर दिसायला लागले. इकडं वावरात काहीतरी करेल दिसतंय. मका आहे मका. मकाच्या हां मकाच्या नाका तिथे येईल. दिल्ली शहर बरं वाटलं. हिरो भारतीचा अवघड बसमध्ये आवाज तर बाहेर कसं असं काय ना. भूक लागली रे. सकाळी नाश्ता नाही केला प्रॉपर. नाश्ता आपली काही नक्कीच बस नाही त्याच्यामुळे थांबवणार. तरी अकर काम करता थांबवलं आधी पाहिजे गाड्या पा तांगडी ते घरी टोल ना काय पुढं एक त्याच्यामुळेच थांबली आधी. आता काय फायनली एक ठिकाणी आमची गाडी आता जेवायला थांबली. ओके तडका हॉटेल काहीतरी. आणि ही बस आहे दिसते ना तुम्हाला. उत्तराखंड परिवहन निगम ही आमची बस आहे. आता तटमध्ये इकडं CNG लॉटाचं काम चालू आहे गाड्यामध्ये. तीच राहिली का डोळायचा त्रास झालाय. कडक कोण एकदम प्रकारच्या बरीड. तर मध्ये जातो जेवण करीतो. निघू तळा तळा. फायनली आपलं व्हेज बिर्याणी आली आहे. व्हेज आहे बरं का. परत नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज नाही व्हेज आहे. खाऊन तर बघतो. हे पनीर आहे याच्यात. पीस बीस काही नाही. एवढी तर जाणार तर नाही आपल्याला मला माहिती आहे. पण एकदा खाऊन पाहू कशी का काय. आता मालिक समजत नाही. इकडं हा कांद्यात नेमकी लालच येतो का कलर टाकी त्याच्यात. कांद्यात कलर आहे काय. आपल्या इकडं नाही राहत असं. त्याच्यामुळं विषय तो वेगळा पडतो. मी चमचे तरी आवडत नाही आपल्याला चमचेने खायला. आपल्याला लागत हाताने खायला. मायंदळी आपण वावरात ते माणसं मातीची हात चोद होते तशी खायला बसतो. इकडे चमचेने खायचं खरं की मग कशी काय लागत नाही कशी काय काय बघू. आता सवय नाही का आपल्याला अशी बिर्याणी खायची. बिर्याणी म्हणजे मसाले पाहतो दुसरं काय खाऊन पाहतो. कसं काय 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 पाहिलं समजलं नाही. पण आता वेळ प्रसंगी येतो फोन भेटू मला. ही बस चहा इथं तट. मी जेवण झालंय आता तटमध्ये. आता चहा पिऊन निघायचंय. भर दुपार चहा पिऊ राहिलो. सकाळचा आहे ना मनाजोगं झालाच नाही. आता इथून चहा पिऊन घेतो निघतो. हा बाराचा पंप आहे इथं बस थांबली ती आमची. हॉटेल कफारी होतं. बिर्याणी बऱ्यापैकी होती. काय अडचण नाही. ठीकठाक होती व्यवस्थित होती. जेवण तट झालंय. आता आमची बस निघाली. आता येऊन डायरेक्ट हल्द्वानी. आय थिंक 5 वाजेशिवाय मध्ये बस थांबणार नाही. 3 वाजता बोलले ते थांबवलं नाही एक ठिकाणी फक्त. त्याच्यानंतर नाही थांबणार कुठं. ठीक आहे चालू पुढं. आता मॅकडॉनल्ड्स इथं पानशॉप. एकर गरम होतं इकडं. भयानक गरम होतं. अगदी गरम होतं. आता मी पोहोचले मोरादाबादला. मोरादाबादला बायपास आहे हा रोड हायवे. तर बसलोय. तुला कटाळा आलाय बसमध्ये. काफी तगडा. कोणीच नाही. एकटाच बसले.
इतक्या निर्गली आहे का निर्गलीत माहिती झालं पाहिजे झाड म्हणजे निर्गली सरळ वाढत होता नाही काही निर्गली म्हणत्या. आणि इकडं सुद्धा पंजाब सारखी कर्नाटक सारखी आपल्या इकडं नाही का इकडं जितकं भात शेती होती ना तशी इकडं पण खूप भात शेती काफी म्हणजे खूपच जास्त पाणी तुंबलं इकडं वावरामध्ये. आता पाऊस तर बिकट होता त्या 2-3 दिवस पाऊस नाही पण पाऊस कपडेल ना काय ठिकाणी अजून वावरात पाणी तुंबलेली एकदम पाणी तुंबच कारण काय सपाटी पूर्णपणे सपाटी ना त्याच्यामुळे पाणी तुंबलेली आहे. झाडं पण मोकार झाड आहे लोकांची निर्गली शेती का काय ते कळत नाही. तिकडं तुम्हाला सागाची शेती दिसती साग आहे आणि त्याच्यासोबत हे लावून दे काय म्हणते आपलं तर तांदूळ भात शेती. हे बघा इकडं बा हे बा इकडं साग आहे आणि त्यामध्ये हे लावले म्हणजे बांधायला 100% ते बिरगाला झाडवेला. हा पाट आहे हे बा पाटा शेजारी पाणी बघ किती हे बघ काय शेडी काचं काय माहिती बंद पडेल त्याच्यात तर पाणी शेडी जाय बाबा जाय. आणि वातावरण एक नंबर आहे असं गाडीतून वाटतं पण खाली उतरलं एवढं गरमट होतं ना भयानक कधीचं नव्हते. पहा इकडे झाडं काय झाड आहे काय तार आहे अजून तर खूप पुढं जायचं. आय थिंक मी हल्द्वानीला बसणार 5 वाजता तिथून पुढं डायरेक्ट याला जाणार कैची जाणार. छोटंसं सबस्टेशन इथं साग आहे झाडं हिरवळच एकदम. ही गाडीची टायर फुटले वाटतं. इथं काय आहे परागचं काहीतरी आईस्क्रीम विसरून भेटत इथं गार्डन म्हणतं छोटंसं. ठीक आहे आता थोडं झोपून देतो कंटाळा आला बघता लिटर पुढं. आता आम्ही ना छत्तरपूर गाव त्या गावापासून 10 किलोमीटर पुढं आलो आहे. पुढं आल्यानंतर असं जंगल स्टार्ट झालं आहे घाट सेक्शन चालू झालं आहे. आता माकडं पण आहे पाहू शकतो तुम्ही माकड बा मास्क खाऊ राहिलं. आणि पुढं चेकपोस्ट आहे ती गाडी स्लो झाली झोप झाली मस्त कंटाळा आला होता बॉक्कर एवढं खरं एकटं ट्रॅव्हल करणं म्हणजे लई स्ट्रगलची काम आवड काम एकटं ट्रॅव्हल काहीच करायचं नाही. ट्रेनचं रोड येऊन ट्रेन पण येते इकडं चेकपोस्टच वाटतं काहीतरी अभयारण्य काहीतरी हा इकडं प्रॉपर वन विभागाचं काहीतरी. नेटवर्कचं थोडा प्रॉब्लेम आहे घाट स्टेशन असल्यामुळे नेटवर्क नाही आणि ह्या मोबाईलला पण नाही नेटवर्कच नाही. निर्गली झाडतलं इकडं भयानक निर्गल आहे काय करायचं काय नाही लय कम्प्लीट झाड बिड इकडं प्लेट चांगलं वाटतं. आता झोप झाली रात्री 1 वाजता जवळपास हॉटेलला जायला त्याच्यामुळे रात्री काही व्यवस्थित झोपून झाली व्यवस्थित झाली. थांबणार वाटतं झाड बिड पण एकदम प्रॉपर एकदम चाटी. इकडले पाऊस होईल या इकडं कडाला अजून पाऊस पाणी तुंबलंय सगळं. ठीक आहे चला पुढे घेतो आता. फायनली आता हल्द्वानी पोचलोय आम्ही. हे बोक्सा हे गावी हल्द्वानीच्या बाहेरचा एरिया हा पोचलोय आता हल्द्वानीत. आणि आता पुढं डोंगर लागले दिसायला इथून पुढं आता आपण डायरेक्ट कच्छ थांबलो जाणार. तुला जाऊन बघायला लागलं गाडीची काय सिस्टम आहे इथून पुढं गाडी नाही आपल्याला जायला गाडीची ॲडजस्ट करायला लागेल. हे बघा आता 5 ते 5 मिनिटात उतरला दाखवतो. हे देखील हल्द्वानी की गली आहे हल्द्वानी गावच्या गली आहे या गडले बोल आपल्या नाशिक पिंपळगाव सारखे सगळे हे थोडंसं एकदम शांततेत गाव आहे एकदम शांततेत गाव आहे. गर्दी नाही काहीच नाही काहीच एकदम शांत चिडचिड नाही कोण कुठं गाड्यात नागडत नाही काय नाही एकदम प्रॉपर दिसतंय. आता उतरतो खाली मग पुढे भेटतो. फायनली खाली जाऊन बघतोय आता काय लागणार आहे मग जायला लागणार आहे. काय विषय काय ते हल्द्वानी आहे बस स्टँड आहे त्याचं. कैची धाम जाने में आगे टैक्सी स्टैंड है उधर जाना पड़ेगा. उधर से तो नहीं पीछे थे रिक्शा वाले वो बोले कि दुनिया के इधर से आई थिंक मतलब इथून 40 किलोमीटर लांब येते
आणि इथं पुढं टॅक्सी स्टँड आहे, तिथं जायला लावलं त्यांनी. तिथं जाऊ तुम्ही गाडी करतो, चहा प्यायचा ना आधी, चहाचा मूड झाला पडता आता नाही का. युट्यूब पुढं जाऊ गाडी दादायची खालदोनीचं नजर पाहून घ्या बाहेरची कशी खतरनाक. आणि ते फोटोवरती सगळं डोंगरात जायचं आपलं. आता पुढं लई निवांत रोड आहे म्हणा, गर्दी इकडंच आहे, पुढं काय गर्दी राहत नाही म्हणे. एकदम प्रॉपर एकदम शांत गाव आहे, काहीच नाही गर्दी नाही गर्दी नाही काहीच नाही, एकदम शांत. गाड्या घोडेवाले आडू जात नाही काहीच नाही. नाही तर आपल्या इकडं लय अवघड खेळ राहतो. ओके एकदम. आय थिंक एक तासात पोहोचून जाऊ आपण. एक तासात पोहोचून जाऊ असं वाटतंय काही दाम. ते मग 1 तास पोहोचून 40 किलोमीटर आहे तुम्ही इथं. चला पाहू पुढं आता. हो आताशी पुढं आता आम्ही कधी दामला खाली दोन्हीमधून पुढं एवढी ट्रॉफिक होती, कमी कमी 15-30 मिनिट ट्रॉफिक होती गाडीत. आम्ही आता 5 जण बसले निघायचं आता. पूर्ण ट्रॉफिक आहे, पूर्ण असं घाटात रोड तिथून. बरे काय बोला ते कळा ना मला, अवघड तरी काय चहा पाला थांबलो का पाहू आता काय काय नाही. 2 दिवसापासून पाऊस नाही फक्त इकडे पडलं. इकडे सगळं सडेल. 2 दिवसापूर्वी इकडे पाऊस मैं करबला से ही फोन कर दूंगा. अभी हम भीमताल में पहुंचे. आता आम्ही भीमताल मध्ये पोहोचलो. हे बघा इकडे भीमताल आहे, आता दिवस नाही त्याच्यामध्ये दिसणार नाही व्यवस्थित, सकाळी प्रॉपर दिसत. इथे काय आहे सर? लेक आहे बाकी नाही, फक्त तलाव आहे बाकी काहीच नाही. कळची धामपासून 5 किलोमीटर मागे आम्ही आता जागाव. आणि थांबली थोडी गाडी, ही वॅगनर आहे. गागो थांबते रे, लय पाय दुखली होती, पाय मोकळे करून थांबलोय आता. आता निघायचं हे चाललंय काय काय नाही. निघतो कळची धाम ला पोचलोय. इथून डायरेक्ट कसं मनात पूर्ण येऊन गेलं आता, पूर्ण शांतता. आत्ता कुठेतरी बरं वाटलं का आम्ही पोहोचलो बघायची धामला. ठीक आहे आता हॉटेलला जातो, फ्रेश होतो. आता तर गेट बंद आहे, सकाळीचं जाता येईल. आता हॉटेलला जातो आणि मग बघू फ्रेश होण्यात आलं तर येतो मी मंदिरात बघायला. पान मंदिर का प्रॉपर आहे. आता तुम्हाला दिसणार नाही पण इथं पूर्ण डोंगर आहे, इथं पूर्ण डोंगर. चला भेटू थोड्या. ॲसिडिटीचा त्रास काही संपल माझा काय माहिती, जीवालाच माहिती माझ्या. आता संपन असो, आता ॲसिडिटी होती. हे सगळं बंद पडलंय. रूममध्ये गेलो परत बाहेर लागलो कशासाठी माहिती आहे का, फक्त ॲसिडिटी म्हणजे स्प्राईट घ्यायसाठी. आता स्प्राईट सगळ्याचं म्हणणं दुकानं बंद आहे. एक ठिकाण तिथं ते पिझ्झाचं दुकान तिथं भेटलं म्हणं, तिथं जाऊन पाहतो भेटतं का काय. नाही तर आपलं गपचूप आहे ती गोळी खायची, झोपून घ्यायचं बरं नाही. ठीक आहे स्प्राईट घेतो मग भेटतो. फायनली रूममध्ये आलो मी, जेवणी सोय आधीच घेऊन आलोय. बाबांचा फोटो इथं, बाबा लक्ष येत आहे. तुम्ही म्हणता तेवढं जाऊन कशाला लागायचं. विषय असा आहे कारण की मी 50-100 पायऱ्या नॉनस्टॉप तर आलो पळत, त्याच्यामुळे दम लागला आहे. भूक लागली ती फ्रेश व्हायची. सकाळी लवकर रात्री पण झोप झाली नाही, आत्ता पण झाली. थोडी ॲसिडिटी होत होती, स्प्राईट आणली प्यायला. आता जेवण करायचं आहे. जेवण का आता फ्रेश होतो, जेवण करतो मग भेटू आपण परत. एक वेळचा हा आवाज आहे का? काय नदी मस्त वाहतीये. आणि तुम्हाला जी आता शेवट लास्टला जी लाईट दिसते तिथं बाबांचं मंदिर आहे. तिथंच बाबांचं मंदिर आहे. आणि ॲक्च्युअली मी व्हिडिओ संपून आलतो वरती, म्हटलं चला इथं सीडी दिसली वर येऊन पाहू म्हटलं काय काही नाही. वर आलो तर असं वाटलं काहीतरी निसर्गरम्य वातावरण एकदम, आणि प्रॉपर एकदम म्हणजे
एवढा मला आहे ना, एवढा आनंद मला कधी लडाख ट्रिप पूर्ण केली ना तरी एवढं वाटलं नव्हतं, एवढा आनंद आत्ता झाला आहे. म्हणजे लडाख पूर्ण केलं, घरी आलो तरी एवढा आनंद नव्हता झाला, एवढा आनंद इथे येऊन झाला आहे मला एकदम फ्रेश. अहो काय का त्या एसीला असं वातावरण, म्हणजे थंडी पण नाही आणि गरम पण नाही, एकदम वातावरण असं आहे का फॅन लावसं गरज नाही. तो इथं राहील गर्दी वाटतंय मला, कारण की आत्ताच लोकांना रूम भेटत नव्हत्या. मी रूम बुक केली होती त्याच्यामुळे विषय नव्हता काय, आपल्याला रूम बुक करून ठेवली होती त्याच्यामुळे काय अडचण नव्हती आली आपली. आणि प्रॉपर आलं, जेवण जेवण केलं, आता मस्त वर आलो आहे फ्रेश म्हणजे बघण्यासाठी. पण मग असं वाटलं येऊन यार काय जागा आहे ही, म्हणजे नाही का डोळ्याची पार नाही भेटले सारखं वाटू राहिलं आता. आणि त्याचं सकाळी दर्शन झालं, म्हणजे इथं नेमके सकाळी थोडंसं लेट आलो इथं, मी 7-7:30ला आलो. जर समजा 6च्या आसपास आलो असतो तर मी 100% दर्शन घेतलं असतं आज, पण सकाळी पण केलं असतं. तर इथे एक हॉटेल आहे आणि मी ह्या हॉटेल उभा आहे, म्हणजे इथं खाली रूम आहे आपला, तिथे आहे मी आता इथं आलो आहे. व्हिडिओ तुम्ही रूममध्ये बंद केला होता, म्हणजे संपवला होता, पण वर आल्यानंतर मला बरं वाटलं का व्हिडिओ काढलाच पाहिजे. तर काय वातावरण आहे, मी जे डोंगर तुम्हाला सेम लोकेशन तुम्हाला सकाळी दाखवली परत नाही एकदा, ठीक आहे. तर आपण व्हिडिओ आज संपवतो, पण त्याच्या आधी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ठीक आहे, तुम्ही म्हणताना व्हिडिओ मराठीमध्ये बनवतो, मराठीचं म्हणतो, पण तेवढा तगडा सपोर्ट करा. कारण की ठीक आहे, मी काही गोष्टींचा विचार करूनच हिंदीमध्ये बनवत होतो, पण सगळेजण म्हणतात का मराठी, ठीक आहे मी मराठीमध्ये कंटिन्यू करतो, काय अडचण नाही. पण तेवढा सपोर्ट भेटला तर 100% आपण मराठीमध्ये करू. आता ही ट्रिप आपण केली मराठीमध्ये, पूर्णपणे मी मराठीतच करणार आहे. तर चला व्हिडिओ संपवतो. गुड नाईट, झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे मला, 7:30ला आरतीला जायचं आहे मला. गुड नाईट.